हॅलो फ्रेंड्स, स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आपला असणार आहे 7 जून 2026 या दिवशीच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला सुरुवात करूया. पाल्क स्ट्रेट समुद्रधुनी पोहून पार करणारा जगातील सर्वात तरुण जलतरणपटू कोण बनला आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ईशांक सिंग. ईशांक सिंग हा पाल्क स्ट्रेट समुद्रधुनी पोहून पार करणारा जगातील सर्वात तरुण जलतरणपटू बनला आहे. बघूयात पुढील प्रश्न. उबेर कप 2026च्या अंतिम सामन्यात चीनचा पराभव करून कोणत्या देशाने विजेतेपद पटकावले आहे? तर बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक बी, दक्षिण कोरिया. दक्षिण कोरियाने यावर्षीचा म्हणजे 2026चा उबेर कप जिंकला आहे. तर याविषयीचे अधिक पॉईंट्स जाणून घेऊयात. डेन्मार्क येथे ही प्रतिष्ठेची स्पर्धा पार पडली होती. दक्षिण कोरियाचे हे एकूण तिसरे उबेर विजेतेपद आहे. यापूर्वी त्याने 2010 आणि 2022मध्ये हे विजेतेपद जिंकले होते. पुढील प्रश्न बघूयात. भारतातील कोणत्या शहराने आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026चे यजमानपद भूषवले आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, गांधीनगर. तर गांधीनगर या शहरामध्ये ही चॅम्पियनशिप पार पडली होती. तर याविषयीचे की पॉईंट्स बघूयात. भारताने तब्बल 44 वर्षांनंतर पहिल्यांदाच या ऐतिहासिक क्रीडा स्पर्धेचे यजमानपद स्वीकारले होते. ही स्पर्धा गुजरातची राजधानी गांधीनगर येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत भारताने एकूण 10 पदके मिळवली होती. त्याच्यामध्ये 1 रौप्य आणि 9 कांस्य पदकांची कमाई केली होती. तर गुजरातविषयी अधिक माहिती बघूयात. राजधानी आहे गांधीनगर. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल भारतीय जनता पक्षाचे. राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. सर्वात मोठे शहर आहे अहमदाबाद आणि अधिकृत भाषा आहे गुजराती. पुढील प्रश्न बघूयात. पहिली विश्व योगासन चॅम्पियनशिप कोणत्या शहरात आयोजित केली जात आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणी पहिली विश्व योगासन चॅम्पियनशिप आयोजित केली जाणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 22व्या कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2026चे यजमानपद कोणत्या शहराला मिळाले आहे? तर बरोबर उत्तर आहे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक सी, नवी दिल्ली. नवी दिल्ली या ठिकाणी 22व्या कॉमनवेल्थ टेबल टेनिसचे आयोजन होणार आहे. पुढील प्रश्न. भारत आणि नेपाळ दरम्यान दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या संयुक्त लष्करी सरावाचे म्हणजेच जॉईंट मिलिटरी एक्झरसाइजचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक सी, सूर्यकिरण हे जॉईंट मिलिटरी एक्झरसाइजचे नाव आहे भारत आणि नेपाळ या 2 देशांदरम्यान. तर याविषयीचे अधिक की पॉईंट्स जाणून घेऊयात. वरुणा नौदल सराव हा भारत आणि फ्रान्स या 2 देशांमधील संयुक्त सराव आहे. संप्रती लष्करी सराव हा भारत आणि बांगलादेश या 2 देशांमधील मिलिटरी एक्झरसाइज आहे. गरुड शक्ती भारत आणि इंडोनेशिया. युद्धाभ्यास भारत आणि अमेरिका. वज्रप्रहार भारत आणि अमेरिका. मित्रशक्ती भारत आणि श्रीलंका. सूर्यकिरण भारत आणि नेपाळ. अजय वॉरियर भारत आणि युनायटेड किंगडम. धर्म गार्डियन भारत आणि जपान या 2 देशांमधील. नोमॅडिक एलिफंट भारत आणि मंगोलिया. आणि मैत्री हा भारत आणि थायलंड या 2 देशांमधील संयुक्त लष्कर सराव आहेत. पुढील प्रश्न. 2026 माद्रिद ओपन पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक सी, जॅनिक सिन्नर याने 2026चा माद्रिद ओपन पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. 2026 माद्रिद ओपन महिला एकेरीचे म्हणजेच वुमेन्स सिंगल्सचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मार्ता कोत्स्युक यांनी माद्रिद ओपन महिला एकेरीचे विजेतेपद जिंकले आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. जून 2026च्या द्वैमासिक पतधोरण पुनरावलोकनात RBIने मुख्य धोरणात्मक रेपो दर म्हणजेच पॉलिसी रेपो रेट किती टक्क्यांवर स्थिर ठेवला आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 5.25% पॉलिसी रेपो रेट स्थिर ठेवला आहे. तर ऑप्शन क्रमांक बी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. RBIचे की पॉईंट्स बघूयात. समितीची शिफारस झाली होती 1926 मधील हिल्टन यंग कमिशन, ज्याला रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स देखील म्हणतात. त्या शिफारशीनुसार RBIची स्थापना झाली होती. RBIची स्थापना झाली होती 1 एप्रिल 1935 साली. मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. राष्ट्रीयकरण झाले होते 1 जानेवारी 1949 साली. मुख्य नेतृत्व यामध्ये 1 गव्हर्नर आणि जास्तीत जास्त 4 डेप्युटी
गव्हर्नर असतात. पहिले गव्हर्नर होते सर ऑसबॉर्न स्मिथ. पहिले भारतीय गव्हर्नर होते चिंतामण द्वारकानाथ म्हणजे सी.डी. देशमुख. आणि सध्याचे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा. हे RBIचे 26वे गव्हर्नर आहेत. पुढील प्रश्न, पुरुषांच्या प्रसिद्ध थॉमस कप 2026 बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, चीन. चीन या देशाने थॉमस कप 2026चे विजेतेपद जिंकले आहे. तर या होत्या आजच्या दिवशीच्या म्हणजेच 7 जून 2026च्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.